जय श्रीराम. काल रात्री एक घटना घडली, ती म्हणजे राजस्थानचा सिकर जिल्ह्यात दुःखद अशी घटना घडली. 9 वर्षाची प्राचीन कुमावत या मुलीनं शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये डबा खायला घेत असताना डबा उघडणारच तेवढ्यात ती जमिनीवर कोसळली. शिक्षकांनी धावपळ केली हॉस्पिटलला नेण्यासाठी, पण वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ज्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की हिला हार्ट अटॅक आलाय. प्रश्नचिन्ह निर्माण होतो, 9 वर्षाचा मुलीला हार्ट अटॅक येतो कसा, काय कारण आहे? त्याचा मागचं कारण जर पाहिले तर आपलं अन्न शुद्ध राहिलं नाही. त्याचा नंतर आमचं दुधामध्ये भेसळ निर्माण झाली. WHO या संस्थांनी देखील, APSSAI या संस्थांनी देखील सिद्ध करून दाखवलंय की आज भारतामध्ये दुधामध्ये भेसळ एवढी वाढली आहे की 68% भेसळ आहे, 63% शुद्ध दूध आहे. मग कुपोषणासारखे आजार का वाढणार नाही? हार्ट अटॅक सारखे आजार का वाढणार नाही? आज जर आम्ही हार्ट अटॅकची संख्या पाहिली तर लाखोच्या वरती संख्या जाताना दिसते. आम्हाला लहान मुलांची शुकांतिकाची गोष्ट आहे. आणखीन कारण आहे, हवा शुद्ध राहिली नाही, अन्न शुद्ध राहिलं नाही, दूध शुद्ध राहिलं नाही, संस्कार सुद्धा शुद्ध राहिले नाही. आणि याचा पलीकडे मी जाऊन सांगेल तुम्हाला, पूर्वी ग्राउंडवरचे खेळ खेळले जायचे तर शरीर स्वस्थ राहायचं. आता आमच्या मुलांचे ग्राउंडवरचे खेळ बंद झाले, मोबाईलवरचे खेळ सुरू झाले. कुठंतरी शुकांतिकाची गोष्ट वाटते. याचा नंतर आमच्या लहान मुलांचा मेंदूवर एवढा दबाव टाकला जातो की त्याचं वय लहानपणी, त्याचं वय नसताना त्याच्यावरून दप्तराचं वजन जर धरलं जात नसेल तर त्याच्याकडून एवढा अभ्यासाचं वजन कसं धरलं जाईल? लहानपणीच त्याचा मेंदूवर एवढा दबाव टाकू नका. त्याला ग्राउंडवरचे खेळ खेळायला द्या, त्याची बुद्धी स्थिर राहील, चंचलता त्याचा बुद्धीमध्ये राहणार नाही. आणि सगळी काळजी ही दक्षता घेण्याचं कार्य आता सगळ्या पालकांचे. शुद्ध आहार ठेवा, गोमातेचं रक्षण करा, गोमाता न्याय यातनासाठी धावपळ करा. गुजरात सारखा कठोर कायदा या महाराष्ट्रात सुद्धा लागू झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी धावपळ करून गोमातेला न्याय मिळवण्यासाठी आणि आमच्या मुलांचं जीवन हे शुद्ध सात्विक होण्यासाठी धावपळ करायचे. जय श्रीराम. मी रोहित महाराज डोंगरगाव, हिंदू धर्म प्रवक्ता.